गोकुळची सभा आज ज्या ठिकाणी होतीये त्या परिसरामध्ये आज विरोधकांनी म्हैस आणली। विरोधी सभासदांबरोबर या संदर्भातली बातचीत केली। आमच्या प्रतिनिधींनी काय नेमकी म्हैस आणण्यामागचं कारण आहे जाणून घेतले, पाहूया। गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत विरोधक आक्रमक होणार हे जवळपास निश्चित होतं। आपण त्याप्रमाणे बघू शकतो की विरोधक जे आहे ती या ठिकाणी म्हैस आणलेली आहे सभा ठिकाणच्या बाहेरच्या बाजूला आणि याच्यावर लिहिलेलं आहे, मी सुद्धा 10 लिटर दूध देते, बोगस लोकांपेक्षा मलाच अवर्ग सभासद करा, अशा प्रकारचा संदेश लिहित ही म्हैस या ठिकाणी आणलेली आहेत। जे शेतकरी आहेत ज्यांनी ही म्हैस आणलेली आहे त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की विरोधकांचे अनेक आक्षेप आहेत, तुमचा नेमका मुद्दा काय आहे, कारण तुम्ही म्हैस घेऊन या ठिकाणी आलेला आहात? आमचा मुद्दा असा आहे की एवढ्या ज्या दूध संस्था आहेत त्या दूध संस्थांचं नुसतं संकलन 10 लिटर आहे, अशा संस्था सभासद झाल्यात। मग आमची म्हस पण 10 लिटर दूध देते, मग आमच्या पण म्हशीला तुम्ही सभासद करून घ्या। नुसत्याच संस्था का वाढवत चाललाय तुम्ही? दुधाचं संकलन का वाढत झाले? शोध मुद्दा आहे आमचा। दुधाच्या संकलनावर आक्षेप आहे, नेमका तुझा काय मुद्दा आहे? आम्ही सुद्धा सभासद आहे, मी सुद्धा डेअरीला दूध घालतोय गोकुळ दूध संघाला। पण आता आधी ज्या सत्ताधारी मागचे 5 वर्ष मागे होते त्यांचं संकलन जे होतं ते आता तुम्ही 500, 1000, 1200 संस्था ज्या वाढवल्यात त्या वाढवला, तर मग संकलन कुठं आहे तुमचं? संकलन का वाढलं नाही तुमचं, असा आमचा आक्षेप आहे। सत्ताधाऱ्यांना ते विचारायचं आपल्याला। आपण पाहिलं की विरोधकांचे अनेक आक्षेपाचे मुद्दे आहेत आणि आम्ही हा आक्षेपाचा मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहे आणि चेअरमन आणि सत्ताधारी नेत्यांनी याचं उत्तर द्यावं अशा प्रकारची अपेक्षा या सर्वांच्या आहेत। त्यामुळे मृत्यूंचा प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।